महाविकास आघाडीची औपचारिक ज्या प्राथमिक बैठका आहेत, आत्ताच्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या 2 ते 3 बैठका झालेल्या आहेत. याच्यामध्ये तिन्ही प्रमुख पक्ष आणि त्याच प्रकारे मनसे असेल किंवा बाकीचे आमचे घटक पक्षांसोबत पण एक प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. एक सकारात्मक चर्चा त्याच्यातून झालेली आहे आणि निश्चित प्रकारे या सगळ्या अनुषंगाने अनेक असे उमेदवार आहेत आमच्या म्हणजे संपर्कात असलेले किंवा आमच्या कडून जे उमेदवारी मागत आहेत ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्यांनी प्रामाणिक काम केलं अशांच्या बाबतीत आम्ही खऱ्या अर्थाने विचार करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर निश्चित प्रकारे याच्यामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. आमच्यामध्ये एक सौम्य अशी रस्सीखेच आहे काही 2 ते 3 प्रभागांसाठी आणि काही जागांसाठी. तर निश्चितून त्याच्यातून एक लवकरच 2 दिवसाच्या आत याच्यातून तोडगा निघेल. तर बऱ्यापैकी काही जागांमध्ये ठराविक जागांमध्ये कन्फ्युजन आहे. त्याच्यामध्ये पक्ष पातळीवर सर्वे देखील चालू आहेत बऱ्याचशा प्रभागांमध्ये आणि त्याच्यातून एक रिझल्ट ओरिएंटेड अशी काही नावं ज्यावेळेस येतील त्यावेळेस निश्चित प्रकारे ह्याच उमेदवारांचा आम्ही विचार केला जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये. जसं महायुतीमध्ये बऱ्याचशा उमेदवारांना खेळवत ठेवलं जात आहे ते आमच्याकडं आम्ही प्रामाणिकपणेला त्याची पावती ते जोडली जाणार आहे आणि असं काही कन्फ्युजन नाही आमच्यामध्ये. दोन्ही मोठ्या निवडणुका मागे जर बघितल्या लोकसभा विधानसभामध्ये त्याच्यामध्ये आम आदमी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, बाकीच्या सुद्धा काही आघाड्या ज्या आहेत, दलित संघटना असतील, भाषा यांच्याशी सुद्धा एक चालू आहे चर्चा. एक 2 ते 3 दिवसामध्ये एक महत्वाच्या अशा घडामोडी पार पडतील महाविकास आघाडीमध्ये. हो, मनसेची सुद्धा प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. त्यांचे जे जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील त्यांच्याशी सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष प्रमुखांनी वगैरे आम्ही बोललेलो आहेत. याच्यातून सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे एक पॉझिटिव्ह विचार करू.